गाव संघासाठी गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहू शकतो. जय हनुमान निलजे या टीम साठी असेल ते म्हणजेच नितेशचा जर विचार केला तर मागील 2 मॅचेस मध्ये 2 पहिल्या चेंडूंवरती 2 विकेट्स कॅरी केल्या होत्या, ते म्हणजे याच खेळाडूने. सामना सुरू होतोय. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीमना खूप खूप शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला चेंडू ब्लॉकहोलचा वेध घेतलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पण पाहू शकतो बॅटीची कडा, लेग बाईज आणि धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात पुढे सर्कल जाऊन पोहोचेल ती मात्र 1 या आकड्यावरती शुभारंभ झालाय, जो मात्र आपण पाहू शकतो मोठा गाव या संघाचं. आणि धावसंख्या फलकावरती असेल ती मात्र 1. बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी, उम्मीद है हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. दोन्ही टीम स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहायला मैदानाच्या आतमध्ये. एक फुटला जाऊन फटका चांगला मारायचा प्रयत्न होता, जातोय तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स कॅरी केला जातोय क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. तत्पूर्वी फक्त आणि फक्त सिंगल धाव एकवटली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सर्कल जाऊन पोहोचेल ती मात्र 2 या आकड्यावरती. 2 रन ऑन द बोर्ड, 2 धावा धाव फलकावरती, जे मात्र आपण पाहू शकतो. वैयक्तिक अकाउंट अनिकेतचं देखील ओपन झालेला आहे, तो वैयक्तिक अकाउंट 1 वरती आहे आणि संघ असेल तो म्हणजे 2 वरती. गोलंदाज सज्ज. इथे मात्र गुडघा टेको, तमाशा देखो. चेंडू सरळ जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरती फलंदाज निलेशच्या बॅट मधून येणारा हा होता पहिला ब्लास्ट, ब्रँडेड चौकार. आला 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 हा चौका आलाय. नक्कीच निलेशच्या बॅट मधून दणदणीत स्ट्रोक. पुन्हा एकदा विकेट केला आहे. चेंडू हवेत आहे, डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही, चुकीला माफी मिळणार नाही. 1 तेरी तो 1 मेरी, ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट, जसयास तसं उत्तर इथे मात्र देत असताना गोलंदाज नितेश आणि निलेशची खेळी संपुष्टात. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन निलेश बॅक टू द डगआउट. आपण पाहू शकतो किरण पाटील न्यू बॅट्समन इन नेट नंबर 3. पहिल्या विकेटचं पतन, जो मात्र मैदानाच्या आतमध्ये. निलेशची खेळी संपुष्टात. निलेश मात्र बॅक टू द डगआउट, जे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज सज्ज. एकदा विकेट करायचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या. चित्त्याच्या वेगाने आणि सशाच्या चपलाने दोन्ही धावा कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज अनिकेत आणि किरण. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 8. अनिकेतच्या या आपण पाहू शकतो स्पर्धेमध्ये 100 धावा कंप्लीट झाल्यात. एकदा अनिकेत साठी जोरदार टाळ्या. व्हॉट अ बॅटिंग. नक्कीच जय हनुमान निलजे टीम देखील टाळ्या वाजवत आहे आणि याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. व्हॉट अ स्पिरिट. पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. निर्धाव चेंडूनी षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना मोठा गाव संघाचा स्कोर असेल 1 गडी बाद 8 धावा. 8 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम मोठा गाव विपक्ष आपण पाहू शकतो. जय हनुमान निलजे मध्ये चालू असलेली विद्यमान लढत. मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग घ्यायची नाही, दोन्ही संघांना विनंती असेल, कारण सूर्य अस्ताला जातोय, अंधार होतोय, त्यामुळे आपल्याला उजेडामध्ये जे सामना कव्हर करायचे. ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे. तसेच जोडलेल्या तमाम लाईव्ह क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मी प्रसन्न महेंद्र चव्हाण द व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण वरब हार्दिक स्वागत करतोय.
एक मोठा सामना जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. बिग मॅच, बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज सामना, तितकीच मैत्रीपूर्वक लढत जी मात्र आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. मोठागाव विपक्ष जे हनुमान निलजे संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तो म्हणजे मोठागाव संघाला या आणि धावा बनवा आणि आम्ही त्या चेस करू हा विश्वास आहे त्यांच्यामध्ये. बॅटीची कडा आणि बघता बघता फलंदाज बाद. संघाला लागलेला झटका क्रमांक दुसरा आपण 8 या धावसंख्येवरती पाहू शकतो. किरणची खेळी संपुष्टात. किरणला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. बॅट्समन बॅक टू द डगआउट. थँक्यू. इन नंबर 4 आपण पाहू शकतो वीरनाथ यांना. वीरनाथ आतिश पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट जी मात्र त्यांनी कायारी केली. किरण पाटीलची खेळी संपुष्टात. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू सोडेल तो वीरनाथ कसला. इथे मात्र भिडकावून दिला आणि चेंडू जातो लॉंग ऑन वरून. क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका. गेंदबाज के मस्तक पर दस्तक देती हुई 4 रनों के लिए चौका. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो शफल होऊन खेळले आहेत. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत सिंगल धाव एकवटली गेली आणि सिंगल धाववरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धाव फलकावरती 1 नी पुढे सर्कल जाऊन पोहोचेल ती मात्र 13 या आकड्यावरती. दुसरे षटक प्रगतीपथावर. गोलंदाज आतिशच्या माध्यमातून, वीरनाथच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी जी मात्र नक्कीच पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू होता, पर्वणी होती आणि ती पर्वणी दोन्ही हातांनी कबूल करत असताना म्हणतात ना की कामयाबी के भी कुछ असूल होते हैं, बुजदिलों के तो नखरे फिजूल होते. आणि नखरे दाखवले नाही. फुलटॉस होता, फुलटॉसला कॅश इन केला, चौकार एकवटला गेला आणि धावसंख्या पुढे सरकली ती मात्र आपण पाहू शकतो 13 रन ऑन द बोर्ड. वीरनाथ आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल जोडी आहे ती म्हणजे मोठागाव संघासाठी आणि इथून मात्र पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो फटका लाजवाब आहे. फटका चांगला आहे पण इतका पण चांगला नाही की क्लिअर करेल बाउंड्री रोप. फलंदाज बाद होत आहेत. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये होत आहे. अनिकेतची खेळी संपुष्टात. अनिकेतला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. बॅट्समन बॅक टू द डगआउट. वयाच्या 16 वर्षी तलवार हातात घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आजकालची मुलं वयाच्या 16 वर्षी कोणाला शितलीचं लागीर झालंय, कोणाला परशाचं लागीर झालंय, कोणाला आर्चीचं लागीर झालंय, कोणाला त्या डोळे उडवणाऱ्या प्रिया वरियरचं लागीर झालंय. चुकीची गोष्ट आहे. स्वराज्याची सेवा केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी, स्वराज्याची स्थापना केली होती ती म्हणजे 16 वर्षी. आपण पाहू शकतो डी पेक्षा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी खेळाडू तैनात आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 नी पुढे सर्कल जाऊन पोहोचेल ती मात्र 15 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्फत आतिशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना की कशा प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे संध्याकाळच्या सत्रामध्ये आतिशच्या माध्यमातून 7 धावा खर्च झाल्यात पण 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा कॅरी केल्या आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूला कॅपिटलाइज करू शकले नाही. मागील चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चौकार एकवटला होता. या चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगलच मिळेल. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकतो 3 गडी बाद 16 रन ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2 ओव्हर. टीम मोठागाव खेळत आहेत ते म्हणजे संघ जे हनुमान निलजे या संघासमोर आपण पाहू शकतो एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये, तशीच विनंती असेल की टीम मीटिंग सुद्धा घ्यायची नाहीये आणि गॅदर सुद्धा व्हायचं नाहीये. फक्त आणि फक्त गोलंदाजीच्या बोळ्यावरती बॉलिंग ट्रॅक वरती उभा राहील
आणि फील्ड सेटअप होऊ शकते, बाकी काय होणार नाही याची देखील नोंद करून घ्यायची. धावसंख्या धाव फलकावरती 16, 3 गडी बाद. मोठा गाव विपक्ष निलजे. बिग मॅच, बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा. कधी फलंदाजी चांगली होते, कधी गोलंदाजी चांगली होते, कधी बॅट्समन हवी ठरतात, कधी बॉलर हवी ठरतात, कधी मोठा गाव संघ चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय, तर कधी आपण पाहू शकतो निलजे संघ हा चांगल्या प्रकारची कामगिरी करतो. एका संघाला हारावं लागेल, पण अंती हारणं जिंकणं इम्पॉर्टंट नसतो, तुम्ही तुमचं 100% देताय हे इम्पॉर्टंट असतं. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपण पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होत आहेत, गुलीगत धोका दिला तो म्हणजेच नक्की आपण पाहायला गेलं तर केतन यांनी फलंदाज विरनाथ यांना, आणि विरनाथ इथे मात्र बाद झाले आहेत. संघाला लागलेला षटका क्रमांक 14 आपण पाहू शकतो. 16 या आकड्यावरती बॅट्समन विरनाथची खेळी संपुष्टात. बॅट्समन बॅक टू द डगआउट. केतननी पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी केलाय. विरनाथ चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले, पण त्यांचा विकेट कॅरी केला आणि पुन्हा एकदा अशा पल्लवित केल्यात त्या म्हणजेच आपण पाहू शकतो जय हनुमान निलजे टीमचे फायनल मध्ये जाण्यासाठी गोलंदाज केतन पंचांच्या डाव्या साइडने ओव्हर द विकेट. फलंदाज सफल झाले. स्लोवर चेंडूचा वापर केला होता. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक असतील. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण आपण नेहमीच मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ, पण तो क्रिकेटचा खेळ उद्ध्वस्त झाला आहे. कॅच शूटर गेंदबाज केतन का दिलदुटा नक्कीच आपण पाहू शकतो. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसऱ्या विकेट सुद्धा कॅरी करू शकले असते. तत्पूर्वी धावा एकवटल्या गेल्यात. धावसंख्या धाव फलकावरती 4 गडी बाद 17, 17 विथ लॉस ऑफ 4 विकेट. फुलटॉस चेंडू होता, मारायचा होता तो म्हणजे मिड विकेट रिजन मध्ये, पण पाहू शकतो प्रॉपर टायमिंग झाली नाही आणि कॅरी केला नाही. तत्पूर्वी पंचांकडे अपील, तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पंचांनी डिसिजन पेंडिंग असेल. डिसिजन पेंडिंग असेल, टाइट कॉल आहे, त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे पंचांनी. फलंदाज बाद. म्हणतात ना जबरदस्तीचं लग्न आणि जबरदस्तीची धावा ही टिकत नाही. फलंदाजाला बाद व्हावा लागेल आणि आपण पाहू शकतो झटका क्रमांक 5वा मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली परतावा लागेल फलंदाजाला. फलंदाज तेजस मोरेच या खेळीचा होतोय अंत. धावबादच्या स्वरूपात लागलेला झटका क्रमांक 5 त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे बॅट्समन मयूर. पाच गडी बाद 18 धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाज केतन गोलंदाजी मार्क वरती. 2 विकेट. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. गती देत नाहीये नक्कीच आणि त्या गतीचा फायदा जो मात्र केतनला नक्कीच मिळतोय. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत आहेत. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवते आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित 18 धावा 18 रन्स. पुन्हा एकदा चेंडूला पीक केलाय. स्लोवर चेंडू होता. चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली, परंतु धावा वाचू शकल्या नाही. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सर्किल जाऊन पोहोचेल ती मात्र 20. 5 गडी बाद 20 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक.
पुन्हा एकदा चेंडू पायावरती होता, आपण पायाला चेंडूला ढकलून दिलं मिड विकेट रिजन वरती आणि तत्पूर्वी सिंगल धावच एकवटली गेली. धावसंख्या 1 नी पुढे सरकेल. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना मोठागाव संघाचा स्कोर असेल 5 गडी बाद 21 रन ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम मोठागाव आणि टीम मोठागाव प्ले अगेन्स्ट टीम जय हनुमान निलजे विपक्ष मोठागाव चालू असले विद्यमान लढत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा षटक प्रगती पथावर. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला हाणामारीचं षटक अर्थात डेथ ओव्हर म्हटलं जातं तो षटक मार्गस्थ आहे. नक्कीच ही आमची शेवटची टर्न असेल. यानंतर आपण बालू पाटील सरांचा आवाज ऐकणार आहोत, पण मला संधी दिली त्याबद्दल RR चषकाचा देखील मी मनपूर्वक आभार मानतो. त्यासोबतच आमचे DJ ऑपरेटर ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. त्यासोबत आमचे गुणलेखक मनीष दादा केने असतील, त्यानंतर आपण जर पाहिलं तर करणजी ठाकूर असतील, राजदादा पाटील साहेब काटे यांच्या माध्यमातून विकेट अटॅक साठी संतोष यांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. एक चांगला असं आयोजन, एक चांगला असं नियोजन जो मात्र क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखण्यात जाणाऱ्या डोंबिवली शहरामध्ये सोनारपाडा या गावामध्ये चालू असलेला हा विद्यमान स्पर्धा पाहू शकतो आपण. मिस टाइम फटका होता, चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद. आपण पाहू शकतो मयरला आल्या पावली परतावा लागेल माघारी आणि झटका क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये 21 या आकड्यावरती बॅट्समन त्याप्रमाणे इथे मात्र रनांची तहान भागत आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 27 आणि या 2 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळावे लागतील, कारण ज्याप्रमाणे आपण म्हणतो की लांबचा पल्ला गाठायचा असला तर आपण एरोप्लेननी भरारी घेतो आणि इथे मात्र एरोप्लेनच्या प्रमाणे भरारी घेतली आहे. संघर्षाचा शंखनाद करणारा फलंदाज जलपेशच्या बॅट मधून येणारा हा होता एक संघर्षमय षटकार. फलकावरती 33 रन्स ऑन द बोर्ड. आपण पाहू शकतो आक्रमक हल्ला जो मात्र या 2 चेंडूंवरती चढवला आहे. धावसंख्या फलकावरती 33. शेवटचा चेंडू या इनिंग्स मधला
पुन्हा एकदा सफल होऊन खेळले आहेत लॉंग लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक असतील आपण त्यांच्या माध्यमातून चुकी झाली तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होऊन जातील चौथ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न असेल आणि बघता बघता 3च धाव आणि चौथा विकेट आपण पाहू शकतो विकेट क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये तर 36 धावा 4 षटकामध्ये बनवल्या आहेत मोठगाव संघाने विजयासाठी 37 धावांचं आव्हान असेल तो म्हणजे जय हनुमान निलजे टीमला चल लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे मोठगाव संघ तसेच सलामीचे 2 फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्यायचे ते म्हणजे मोठगाव जय हनुमान निलजे या टीमला विनंती असेल आपण पाहू शकतो निलेश यांनी 4 धावा अनिकेत यांनी 3 त्यानंतर किरण गोल्डन विकेट कॅरी झाले विरुनाथ जे मात्र 8 धावा बनवल्या जल्पेश यांच्या माध्यमातून 18 त्यानंतर तेजस आणि महेश वैयक्तिक 1-1 धाव ज्यांनी कुठली आणि धावसंख्या 36-37 धावांचं आव्हान असेल आणि 37 धावा कशा प्रकारे होतील याचं धावतं वर्णन ऐकणार आहोत मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक डोंबिवलीचा एक बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक बालू पाटील सरांना पण त्या अगोदर मी सर्वांचा इथे मात्र मनपूर्वक आभार मानतो की मला या डोंबिवली शहरामध्ये पहिल्यांदा संधी मिळाली ती म्हणजे समालोचका करायची त्याप्रमाणे मी नक्कीच आर चषकाचे देखील मनपूर्वक आभार मानतो आणि मी इथे विश्राम घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट थँक्यू थँक्यू प्रसन्न चव्हाण आजच्या दिवसात आपण त्याचा आवाज ऐकला तो प्रसन्न चव्हाण आपण तर वरपचे एक अतिशय चांगले समालोचक तर त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे सचिन ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते म्हणून त्यांचा सन्मान करायचा तर धावा झाल्या धावफलकात आपण पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर मोठा संघाने धावा कुठल्या तब्बल 36-37 धावांचं लक्ष असणार आहे तर 37 धावांचं लक्ष आता इथून मात्र जहनुमान निलजे संघ संघर्षातून त्याने विजय मिळवला आणि नंतर मात्र जबरदस्त बॅटिंग करून आपली दादागिरी पेश केली तेव्हाच्या अंतिम सामन्यात इथून मात्र विजय संपादन करून कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचते मोठा गाव की निलजे जाणण्यासाठी जाऊया 4 षटकांसाठी पुणे मैदानाच्या दिशेने पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे आर चषक 2022 च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत एक दमदार आयोजन आपल्या बघायला मिळतं आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आज आमचा देखील शेवटचा दिवस आहे स्पर्धेमध्ये कारण उद्यापासून आजपासून श्रद्धांजली चषक सुरू झालाय जुनू नवलीच्या मैदानावर एक भव्य दिव्य अशी स्पर्धा तर सलामीची जोडी आपण पाहू शकता विशाल आणि आपण बघितले तर निदेशी जोडी मैदानात आपण पाहू शकता तर गोलंदाजी मार्कवर तो पहिलं षटक घेऊन येते यावेळेला मोठागाव संघाकडून ज्यांनी या स्पर्धेत खूप चांगल्या धावा कुठल्या तब्बल 100+ धावा कुठल्या 100 धावा कुठल्या तो आपण तो फलंदाज यावेळेला अष्टपैलू खेळाडू मैदानावर आपण गोलंदाजीसाठी अनिकेत 3 गडी देखील बाद केले म्हणजे 3 गड्यांचा आपण जर विचार केला तर तर 100+ धावा होतील म्हणजे विकेट जर पकडले तर काही हरकत नाही चला मॅचच्या दिशेने जाऊया तर गेमान 37 धावांचं लक्ष तर सलामीची जोडी नितेश आणि आपण विशालला पाहू शकता अनिकेत गोलंदाजी मार्कवर मिड ऑफ सर्कल मध्ये ऑन साइडला शॉट पॉइंट लेग 163 शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 163 मिड विकेटला अनिकेत पहिला चेंडू यावेळेला वेग प्रचंड होता पण चेंडू मात्र दिशा नव्हता लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंच वाईडची खून करताय अवांतर धावेने भर आणि खातं उघडलं यावेळेला 1 ने आपण इथं जहनुमान निलजे संघाचा इथून जो संघ जिंकेल ना तर आपण इथं मेगा फायनल मध्ये पोहोचणार आहे प्रत्येकाच्या नजर आता बाईक कडे लागल्या असतील अनिकेत चेंडू यावेळेला उंच गेलाय फटका पासलाय तेजस येतो यावेळेला झेल पर्यंत पोहोचत नाहीये झेल ड्रॉप होतोय कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ नितेशला जीवदान मिळालंय क्रिकेटमध्ये जीवदान फार महागात पडतात मी बऱ्याच वेळा बघितलंय की जो
फलंदाज झेल सुटतो ज्या फलंदाज तो फलंदाज मात्र खूप आक्रमक फलंदाजी करतो. विपक्षी संघाला नंतर कळतं की ह्या खेळाडूची कॅच का सोडली होती आपण. मग अशी बघा केतनची कॅच पकडली पण नो चेंडूवर आणि त्यांनी तब्बल 26 धावा कुठल्या होत्या आणि त्या 26 धावा कुठेतरी पराभवासाठी कारणीभूत ठरल्या. आजच्या दिवसात तिला अंतिम सामना आपण पाहतोय सेमीफायनलचा. अनिकेत पुन्हा गोलंदाजी मार्क राईट राऊंड कडे मार्क होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न केला. पायचीचा अपील होतं यापर होते कॉर्बियांचा अपील केलं जातं यावेळेला. कारण आज विशाल सातत्याने स्विच करतोय. मी प्रथमच त्याला पाहिलं या स्पर्धेमध्ये की स्विचचे ते वारंवार आपण ते वापर करतोय. कदाचित निलेशला सांगत असावे की बॅटकट नाहीये मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्र आहेत आणि मैदानावर गावाची प्रतिष्ठा जपली जाते. अनिकेत पण गोलंदाजी मार्कस टाकला विशाल पवार. फटका खूप चांगला यावेळेला ओरपी चेंडूला खोदून काढलाय. वन बाउंड चेंडू सीमा पार दणदणीत चौकार. पुढे गोलंदाजी मार्क अनिकेत. चेंडू यावेळेला बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करायचे होते. डॉट चेंडूची समाप्ती होते. तर आपण पाहू शकता जतीन पवार देखील सामना एन्जॉय करतायत. आता भावाची बॅटिंग बघतायत. जतीन पवार आमचे खूप चांगले मित्र आहेत. मैदानाच्या बाहेर जे की जेव्हा आम्ही मिळतो ना त्यांना भेटतो ना तेव्हा ते खूप चांगल्या पद्धतीने आमच्याशी बोलत असतात. हा चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळाला यावेळेला. क्षेत्ररक्षक डीप मधनं येतो याला. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आला यावेळेला. महेश खूप चांगला फटका होता. अशा प्रकारचे फटके ना तुम्हाला आत्मविश्वास देऊन जातात आणि तो आत्मविश्वास मिळाला आता विशालला. धावसंख्या धावपल कधी आपण पाहू शकता 7 धावा. जतीन पवार सामना एन्जॉय करतायत मगापासून. मगाशी जेव्हा भेटले ते म्हणाले भाऊ मला तर काम आहे पण आता मॅच मध्ये त्यांना रस निर्माण झालाय. पण ते मजा येते मॅच मध्ये कारण गावाचा संघ आता बघितलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय फायनल. हा चेंडू यावेळेला फटका पासलाय. पायचा जेल होतं का किरण पाटील सांगितलं माझा जेल आहे आणि सॉफ्ट यांनी जेलला पकडतो यावेळेला. अनिकेतला एक विकेट मिळते. फलंदाज बॅक टू पॉवेल यावेळेला नितेश. तन पाडी लिहितोय. या खेळाडूने आज जबरदस्त कामगिरी केली. जेव्हा जेव्हा संघाला विकेट पाहिजे तेव्हा विकेट मिळून दिले आणि बॅटिंगला आलाय तेव्हा तेव्हा मात्र अडचणीत असताना संघाला मात्र आपण ते अडचणीतून बाहेर देखील काढले. धावसंख्या 7. 18 चेंडू 30 धावा. संध्याकाळचं वातावरण आपण पाहू शकता. पक्षी आपल्या घराकडे पलायन करतात आणि अशा शांत वातावरणामध्ये चाललेली मेगा फायनल सेमीफायनल. मेगा फायनल 5 तारखेला आहे. जे अजून 2 दिवस बाकी आहेत. सेमीफायनल इथून जो संघ जिंकेल ना तो मात्र आरआर ट्रॉफीच्या फायनल मध्ये प्रवेश करेल आणि 5 तारखेला त्याला यावं लागणार आहे. आज आपल्यात हे 2 व्यक्तिमत्व नाहीयेत. आपण तर राकेश नाहीये ऋषी नाहीये पण त्याच्या आठवणी खातीर आपण इथे आरआर चषकाचं आयोजन केलं. 20-22 दमदार आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. आज स्पर्धेचा आपण बोलतो ना दुसरा दिवस आणि सेमीफायनलची मॅच इथून जो संघ जिंकेल ना तो आपण मित्र थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता जलपेश येतोय. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. चेंडू यावेळेला ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडा पडल्यानंतर चेंडू बघितला तर वळण देखील घेतोय. अनिकेत येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा मिळत आहेत. चांगली फेक येते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा आपण पाहू शकता. सिंगल डबलने विशालला देखील माहिती की धावा होतील तर मी घाई करत नाहीये. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो जलपेश राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू गेला यावेळेला बॅकवर्ड स्कोअर रिजन मध्ये डीपन क्षेत्ररक्षक आलाय. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 10 पर कधी दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता 10 धावा. लक्ष येणं ते आपण बोलले तर हळूहळू लक्षाकडे वाटचाल करताना आता समीकरण बदलतंय. येणारे आपण बोलले तर
चेंडू बाकी असतील अजूनही आपण तर 16 चेंडू आणि धावा हव्यात 27. समीकरण सोपं झालंय, पण क्रिकेटमध्ये ना जोपर्यंत तुम्ही शेवटची धाव करत नाही ना तोपर्यंत तुम्ही विजय होत नाही आणि तोपर्यंत विपक्षी संघ पराभूत होत नाहीये. पण गोलंदाजी मार्फत जल्पेश स्ट्रायकरला केतन पाटील आपण पाहू शकता आजच्या दिवसात भरपूर चांगली कामगिरी केली या खेळाडूने. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा विकेट मिळवून दिले संघनायकाला, जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा बॅटिंग चांगली केली आणि संघाला मात्र त्या अडचणीतून बाहेर काढले. स्विच करण्याचा प्रयत्न केला या वेळेला, डॉट चेंडूची समाप्ती. आज बऱ्याचशा खेळाडूंनी मी ज्यांना पाहिलं नव्हते स्विच करताना ते मात्र सातत्याने स्विच करतायत. स्विच म्हटलं ना तुम्हाला सराव पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुम्ही नक्कीच त्याच्यावरती देखील मात कराल स्विचवर आणि तो स्विच तुम्हाला चांगल्या प्रकारे खेळेल. जल्पेश चेंडू ऑन साइडला पूल केला, यावेळेला जागा केली स्ट्रोक साठी. चेंडू जातो या लॉंग लेगच्या रिजने आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतच्या माध्यमातून स्वतःला स्ट्रेच देखील केलं. चेंडूवरती येणं यावेळेला फार गरजेचं होतं. चेंडूची जर वाट पाहिली ना तुम्ही तर नक्कीच विपक्षी संघाचे फलंदाज 1चे बदली 2 घेतील धावा, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतील. पण जल्पेश हळूहळू गोलंदाजी मार्कवर. संध्याकाळचं वातावरण आपण पाहू शकता. संध्याकाळचा विचार केल्यानंतर 5:25 आणि आपण 50 सेकंद. जल्पेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला केतन पाटील. पुन्हा स्विच आणि यावेळेला सफल होतोय आणि चेंडू जातो यावेळेला पॉइंट सी मारेशबार षटकार. षटकार आणि समीकरण सोपं झालं. यावेळेला येणारे आपण म्हणजे तर 13 चेंडू आणि धावा हव्यात आपण 19. केतन पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. भरपूर यंगस्टर बघायला मिळतात मोठागाव संघामध्ये देखील. तेरा चेंडू 19 धावांची गरज आहे. राज पाटीलला देखील आपण पाहू शकता बिग सपोर्टर त्या संघाचे. हा चेंडू ड्राईव्ह करायचा तर यावेळेला आपण चेंडू जातो यावेळेला डीप मध्ये. तसं आहे तिथे पॉइंट मध्ये थोडसा पडल्यानंतर चेंडू वळण देखील घेतो. मयूर येतो वेगाने चेंडूवरती. 10 धाव फरकात आपण पाहू शकता. यावेळेला 19 धावा झाल्यात. तर येणारे आपण 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. कारण आता कोणत्या तरी गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागणार, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. जर प्रथम बॅटिंग करताना मोठा संघाने धावा केल्या आपण 36-37 धावांचे लक्ष. विकेट गेले होते त्यांची तब्बल 7 गडी बाद झाले आणि इथे विचार जर केला ना तर 1च गडी बाद झालाय. त्यामुळे आपण 17 चालू शकतात. पण अशा प्रकारचा विजय ना कधीच संघाला मात्र आत्मविश्वास देऊन जात नाही. क्लीन चिट विजय म्हणजे धावा आहेत ना त्या करणं फार गरजेचं असतं. गोलंदाजी मार्कवर विलास येतोय, एक अनुभवी खेळाडू. पण आता विलास कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. जर या षटकात जर विकेट टेकिंग गोलंदाजी झाली, धावा कमी आल्या तर मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल. विलास गोलंदाजी मार्कवर. निलेश म्हात्रे स्ट्रक्चरमध्ये आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो. शॉर्ट पॉइंटला विरनाथला आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण तैनात पाहू शकता. भरपूर मोठी गॅप आहे. आपण फाईन लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये लॉंग लेग नाहीये. मिड ऑफ सर्कल मध्ये थर्डमॅन लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. विलास हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक पाहतोय की चेंडू किती लांब जाऊन विसरतोय. षटकार. फलकात आपण पाहू शकता 25 धावा, 12 धावांची गरज आहे 11 चेंडू मध्ये. एक षटकाराने ना जतीन पवारच्या चेहऱ्यावरती बघा सुमित हास्य दिसतंय. विशाल पवार यांचे बंधुराज आहेत. भावाचा खेळ पाहायला आल्यात. पण एक क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत. त्यामुळे जे क्रिकेट प्रेमी असतात ना त्यांना गावाचा संघ जिंको हरो पण मात्र त्यांना क्रिकेट पासून मजा घ्यायची असते. ते मजा घेतात जतीन पवार आता.
आज संघ देखील आपण चला चेंडू द्या लवकर. बारा धावांची गरज आता. धावा व्हायला पाहिजे होते मोठ्या गाव संघाच्या. कारण निलेश मात्रे लवकर बाद झाला. किरणने देखील आपण बॅटिंग केली नाहीये. जलपेशने थोडाफार प्रतिकार केला. अनिकेतने थोडाफार प्रतिकार केला. किरणकडनं धावा आल्या नाही. जे प्रमुख फलंदाज ते अपयशी ठरले. जर 50+ धावा असते ना तर कदाचित मॅच मध्ये खूप मजा आली असती. विलास गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला केतनला आपण पाहू शकतो. आजच्या दिवसात खूप चांगली बॅटिंग केली या फलंदाजाने. ऊर्ध्वकडनं मार्क होतोय. चेंडू पुन्हा ऑन साइडला कार्पेटच्या मध्ये चेंडू गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये किरण पाटील आहे तिथे 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 26 धावा. एक केतन आपण पाहू शकता वाकलनचा खेळाडू. जबरदस्त फलंदाज आपण सांगा प्रीमियर लीग गाजवली अक्षरशः बॅटने. केतनकडे आपण विचार केला ना 3 4 व्हीलर आहेत, 17 बाईक आहेत, पण फक्त 18 बाईक आहेत, पण फक्त गाडी कोणती वापरतो तो आपण प्रितेश पॅसिनो गाडी स्कूटी यामा कंपनीची गाडी फक्त वापरतो तो. सोळा 26 धावा धापल का ते आपण पाहू शकता. जे गावाचा जर विचार केला तर नितेश पाटीलला देखील 4 व्हीलर मिळाली ती स्वर्गीय रतन बॉस प्रतिचषक मध्ये. विलास पुन्हा स्विच हिट करतोय. आज विशाल आपण भरपूर लय मध्ये आलाय आणि ह्या फटक्यावर त्यांनी धावा मिळवल्यात. सेंटू जातो सीमापार आणि धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 30 धावा. 7 धावांची गरज आहे 9 चेंडू मध्ये. जबरदस्त बॅटिंग करतो या वेळेला विशाल. 7 चेंडूत 12 धावा केल्यात. 7-12. 7 धावांची गरज आहे. विलास गोलंदाजी मार्कवर तसं महागडा ठरतो. विलास आतापर्यंत धावा दिल्यात विलासने 3 चेंडूमध्ये 11. पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न केला. या वेळेला एकदा ते कंप्लीट केले जाते. संख्या 10 फलकात 31. विशाल थोडासा स्वतःवरती आपण नाराज होतोय, हसतोय की या फटक्यावर मला धावा का आल्या नाहीये. 9 चेंडू मध्ये धावा हवेत आपण बोलले तर आता 8 चेंडू मध्ये धावा हवेत आपण 6 धावा हव्यात. समीकरण खूप सोपं झालंय. विलास गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क होतोय. स्ट्रायकला केतन डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं तर चेंडूला या वेळेला पंचांकडे अपील केलं जात आहे. 3ऱ्या पंचांची मागणी केली. तिसऱ्या पंचांची जेव्हा जेव्हा मागणी केली उमाकांत केनेला भरपूर बिझी राहावं लागलंय. भरपूर चांगले पंच आहेत, चांगलं व्यक्तिमत्व आहे. खेळाडू मध्ये असल्यामुळे आपल्याला दिसत नाहीये. तर रमेश मात्रे जर आपण इकडे या.
नॉट आउट आहे, हंबरचा कॉल आहे. विलास पुढे गोलंदाजी मार्कवर साकला केतनला आपण पोहोचला. चेंडू फटका फासला, या वेळेला पायचं झेल होतंय का, चूक केली या वेळेला, कारण या वेळेला झेल जर पकडला गेला असता ना तर आपण इथं विकेट गेला असता. जलपेशनी कॉल देणं फार गरजेचं होतं. आता येणारे आपण इथं 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज, 5 चालू शकतात. सुरू करायचे लवकर, मॅच स्पीडअप करा. तर येणारे 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या गुणलेखकांना, धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, धन्यवाद देतो आमच्या संपूर्ण RR चषकाच्या आयोजकांना की त्यांनी आम्हाला इथे एक दिवस समालोचन करण्याची संधी दिली. कारण अंतिम षटकात 6 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर निलेश म्हात्रे, तो स्ट्रायकरला विशालला आपण पाहू शकता. यष्टिरक्षक किरण पाटील 99 नंबरची जर्सी घालून आपण तो मैदानात यष्ट्यांच्या पाठीमागे एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. या वेळेला बुडाफला आपण पाहू शकता. साइडला क्षेत्ररक्षण थर्डमॅन, एक क्षेत्ररक्षण आपण बघले तर शॉर्ट कव्हर रिझर्व मध्ये आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण पॉइंटला आपण पाहू शकता, तटीय सर्कल मध्ये बॅकवर्ड पॉइंटला. तर निलेश गोलंदाजी मार्कवर येणारे 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. स्ट्रायकरला आपण विशाला पाहू शकता. ऑन साइडला पूल केलाय, चेंडू जातो यावेळेला वेगाने लॉंग लेटच्या दिशेने सीमा पार चौकार. समीकरण बघा सोपं झालंय. तर येणारे आपण 5 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. मयूरला चेंडूवरती जर आला असताना कदाचित त्याला चेंडू मिळाला असता, पण तसं काही झालं नाहीये. निलेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर चेंडू शॉट विजय ऑन साइडला पूल केलाय आणि विजय याने मात्र षटकाराने विजय संपादन करतोय आणि जयनवान निळजे संघ पोहोचतोय थेट आपण मेगा फायनल मध्ये. RR चषकच्या उद्याचे सामने असणारे बघा 5 तारखेला विशाल आपण संतोष 3 वाजता यायचं आहे, आयोजकांच्या सूचना आहेत. तर उद्याची पहिली मॅच असणार मोठे विपक्ष आजदे, ठीक 9 वाजता यायचंय. दहिसर विपक्ष आपण येतोय तिसगाव 10 वाजता, सागाव विपक्ष खिडकाई 11 वाजता आणि मानेर विपक्ष नांदिवली दुपारी आपण येतोय 12 वाजता. या सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचंय. त्या सामन्याचा मार्ग मॅच खूप चांगला खेळ केला आज आपण तर जन्मान निळजे संघाने. जतीन पवार देखील आपण खुश आहेत, धन्यवाद. तर दोन्ही संघांना धन्यवाद देतो, खूप चांगला खेळ केला. पण थोड्याशा धावा असताना मजा आली असती मॅच मध्ये. तर या सामन्याचा मार्ग मॅच लॅपटॉपवर आपण पाहू शकता स्क्रीन वरती.